नमस्कार मित्रांनो, मी सचिन। आज आपण कॉइन लॉन्ड्री इथे आलेलो आहोत आणि कॉइन लॉन्ड्री हा काय प्रकार आहे ना, तुम्हाला समजून सांगतो मी। तर कपडे वगैरे सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर कपडे वगैरे धुण्याचं वाळवण्याचं ठिकाण म्हणजे कॉइन लॉन्ड्री, आणि ते ऑटोमॅटिकली मशीनच्या साहाय्याने होतं। आतमध्ये म्हणजे मशीन बऱ्याचशा ठिकाणी कॉइन लॉन्ड्रीचं स्वरूप असंच असतं। म्हणजे इथे जर आपण बघितलं ना, अशी वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स असतात। आणि फॉर एक्झाम्पल ही जर मशीन असेल तर इथे तुम्ही साधारणतः 16 kg इथे लिहिलं ना 16 kg, तरी 16 kg तुम्ही धुवू शकता आणि वाळवू शकता ह्याच्यामध्ये। आणि इथे वेगवेगळे प्रकार त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे की स्वरामध्ये मावू शकतात म्हणून। आणि जे इथे अमाऊंट लिहिली की 16 kg तुम्हाला जर समजा धुवायचं असेल आणि तेच वाळवायचं पण असेल तर ते साधारणतः 56 मिनटं चालतं। आणि 56 मिनटासाठी तुम्हाला 1,500 येन द्यावे लागतात, म्हणजे साधारणतः 700 ते 800 रुपये द्यावे लागतात इथे। आणि समजा तुमचं जास्त असेल, समजा तुम्हाला फक्त क्लीनच करायचं आहे, धुवायचंच आहे फक्त, तर ते 27 kg तुम्ही 24 मिनटं असं ते क्लीन करू शकता। आणि 16 kg असेल, 16 kg जर तुम्हाला फक्त ट्राय करायचं आहे काही वस्तू, तर त्या फक्त तुम्ही ते 16 kg करू शकता आणि 6 मिनटासाठी तुम्हाला 100 येन लागतील। असे हे वेगवेगळे मशीन्स असतात। आणि इथे म्हणजे जे कोण धुणारे वगैरे वस्तू आहेत त्यांच्या ते बॅग्स असतात इथे, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वस्तू इथे क्लीन केल्या जातात, धुतल्या जातात। आणि हे पण मशीन तसंच आहे, पण ह्याच्यामध्ये काय की फरक की हे फक्त शेणताप म्हणजे फक्त क्लिनिंग इथे केलं जातं, वॉशिंग केलं जातं, धुतल्या जातात वस्तू फक्त 22 kg। आणि प्रत्येक मशीनच्या वर तिथे त्यांनी लिहिलं असतं की हे किती शीट्स म्हणजे किती प्रमाण तुम्ही त्याचं ह्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता असं। आणि हे पण तसंच आहे, पण हे ड्रायर आहेत, म्हणजे हे गॅसच्या वर चालणारे वेगवेगळे प्रकारचे ड्रायर आहेत। आणि प्रत्येकामध्ये ते किंमत पण लिहिली असते आणि किती मिनटं किती तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकता ते लिहिलेलं असतं। इथे अजून चांगल्या रीतीने लिहिलेलं आहे। 27 kgसाठी किती, किंवा स्टँडर्ड कोर्स असेल त्याला 1,500, किंवा फक्त तुम्हाला कपडे जे धुतलेले ते वाळवायचे असेल तर त्याच्यासाठी किती प्रकार। आणि हा म्हणजे खूप सोयीचा, सगळ्यांसाठी खूप सोयीचा प्रकार आहे। कारण की कसं होतं, काही वेळेला मोठमोठे जे बेडशीट्स असतात किंवा कार्पेट्स असतात ते आपण घरी म्हणजे धुवू शकतो, पण त्याला परत तेवढंच वेळ पण लागतो, कष्ट पण तेवढेच पडतात। तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही जर आलात ना, तर एका कॉइन लॉन्ड्रीमध्ये तुम्ही इझिली वस्तू धुवू शकता। आता इथे ह्याच्यामध्ये अजून एक वेगळा इंटरेस्टिंग प्रकार म्हणजे तुमचे शूज वगैरे जे असतील ते शूज वगैरे सुद्धा आपण इथे धुवू शकतो। म्हणजे इथे शूज ठेवायचे, मी आता ॲक्च्युली इथे शूज धुवायलाच आलेलं आहे, तर इथे शूज ठेवायचे आपले। आणि नंतर मग साधारणतः किती मिनटं ह्याचे साधारणतः इथे 300 म्हणजे 300 येन लागतात, इथे 300 येन लागतात। आणि इथे आपण शूज हे क्लीन करू शकतो, धुवू शकतो। आणि ते नंतर धुतले की इथे 15 मिनटं आपण ते वाळवू पण शकतो। इथे हे ड्रायर आहे, या ड्रायरमध्ये आपण ते आपले जे काही शूज आहेत ते वाळवू पण शकतो। आणि खूप कम्फर्टेबल आहे, म्हणजे ही जी ट्रॉली असते, समजा ती आपल्या ज्या काही वस्तू असतील त्या जड असतात ना कधी कधी, तर हे तिच्या जवळ न्यायचं आणि ह्याच्यातल्या वस्तू इथे काढायच्या आणि नंतर इथे टेबलवर ह्या आपण त्याच्या घड्या वगैरे करू शकतो। इथे बसायला पण छोटंसं स्टूल वगैरे असतं, क्लिनिंगचं पण छोटंसं म्हणजे क्लीन म्हणजे ते जे इथे ही फॅसिलिटी ज्यांची आहे ते इथे क्लीन करू शकतात। आणि संपलं की असा तो आता आवाज आला ना, तसा मेसेज पण येतो की हे ट्राय करायचं झालेलं आहे म्हणून, तुम्ही ते काढू शकता म्हणून। आणि काही मशीन्स अशी पण असतात की जिथे किती मिनटं राहिली ते पण दिसतं, ते पण असतं। आता इथे चालू नाही कुठलं, पण ह्याच्यामध्ये इथे बघा, इथे तुम्ही बघू शकाल की इथे 23 मिनटं राहिलीत। हे जे काही क्लिनिंगची जी काही प्रोसेस आहे ह्याच्यासाठी 23 मिनटं राहिलीत, असं ते 22 मिनटं असं ते तो वेळ पण आपल्याला दिसतो की आपल्याला आपलं क्लिनिंग कंप्लीट व्हायला किती मिनटं राहिली ते म्हणून।
आणि त्याचबरोबर कसं आहे की हे इथे सगळे कॉईन्स टाकायला लागतात ना, हे जे कॉईन्स असतात ते समजा चुकून तुमच्याकडे कॉईन्स वगैरे नसतील तर तुम्ही ते कॉईन्ससाठीचं पण एक त्यांच्या इथे मशीन आहे. इथे असं एक मशीन असतं की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कॉईन्स टाकू शकता आणि जे 100 येनचे किंवा 500 येनचे तुम्ही त्या चेंज त्यातनं मिळवू शकता म्हणून. आणि याच्यामध्ये बाकीच्या पण वस्तू आहेत की सॉफ्टनर वगैरे म्हणून किंवा अजून पण काही क्लिनिंगचं वगैरे असेल तर ते तुम्ही इथनं घेऊ शकता. बेसिकली पैसे एक्सचेंज करण्यासाठीचं हे मशीन आहे. इथे पैसे तुम्ही टाकून खाली कॉईन्स घेऊ शकता. आणि इथे हे जर बघितलं ना, हा वासुरे म्हणून आहे की क्लिनिंग करताना कधी कधी काय होतं की वस्तू आपल्याला त्या वॉशिंग मशीनमध्येच राहतात, तर ते क्लीन महत्त्वाचं म्हणजे इथे हा चार्ट आहे ना, चार्ट एक फीडबॅक आहे की तुम्ही तुमचा फीडबॅक इथे लिहू शकता किंवा तुम्हाला काय अजून ह्याच्यामध्ये सोयी हवी आहे म्हणून किंवा तुम्ही काय सुचवू शकता हे सगळं इथे लिहू शकता. इथे हा पेन आहे, या पेनने आपण हे इथं वस्तू म्हणजे त्याच्यावर लिहू शकतो की आपल्याला एखादी फीडबॅक आपल्याला द्यायचा असेल तर. आणि इथे लिहिलं पण असं की वासुरे म्हणून म्हणजे विसरलेल्या वस्तूंविषयी की तुम्ही काही मागे विसरलं तर नाही ना. आणि खूप म्हणजे एकदम कन्व्हिनियंट असतं, बसायला पण एकदम स्टूल्स वगैरे असतात आणि चांगली म्हणजे संपूर्ण जपानमध्ये तुम्हाला असं एक कॉईन लॉन्ड्री बघायला मिळेल. इतकं ते कन्व्हिनियंट असतं ना, तर खूप चांगली गोष्ट आहे ही की अशा पद्धतीच्या ज्या फॅसिलिटीज असतात त्यातनं आपलं आयुष्य एक प्रकारे सुसह्य होऊ शकतं. तर असे नक्की तुम्ही ही फॅसिलिटी जर कुठे तुम्हाला म्हणजे वापरायची असेल तर कॉईन लॉन्ड्री म्हणून बघा आणि तिथनं तुम्ही ह्या गोष्टी क्लीन करू शकता. इथे अजून काय काय दिलेलं आहे बघा, हे पण इंग्लिश जॅपनीजमध्ये दोन्हीमध्ये दिलेलं आहे की काय तुम्ही वॉश करू शकता, काय ट्राय करू शकता, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण इथे करू शकतो. तर ब्लँकेट्स आहेत किंवा बेडिंग्स आहे, कोतात्सू मगाशी म्हणजे कोतात्सू म्हणलं ते जॅकेट, टी शर्ट्स, कार्पेट, कर्टन्स, वूलचे किंवा सिल्कचे प्रोडक्ट्स, तुमचे टॉईज असतात ते किंवा आणि नंतर शूज असतात ते. तर मी माझे शूज इथे धुवायला चाललो आहे, तर एक मिनटं माझे शूज घेऊन येतो मी ह्याच्यातनं. शूज इथे हे टाकतो, हे चांगले शूज आहेत माझे. इथे आपण शूज इथे ठेवलेले आहेत. आता आपण हे क्लोज करूया आणि याच्यामध्ये आपले जे पैसे आहेत ते टाकूया. आणि नंतर मग आपण हे थोडे नंतर ते इथे ड्रायरमध्ये ड्राय पण करावं लागते. ड्रायरला 15 मिनटासाठी 100 येन आहेत. पण मगाशी जसं म्हणालो मी की ही खूप कन्व्हिनियंट आणि खूप चांगली फॅसिलिटी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही जेव्हा जपानला याल तेव्हा, किंवा जपानमध्ये तुम्ही असाल आणि ही जर फॅसिलिटी अजून वापरली नसेल तर नक्की वापरून बघा. कॉईन लॉन्ड्री म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते तसे बोर्ड वगैरे दिसतील आणि प्रत्येक ठिकाणच्या फॅसिलिटीचं जे वापरायची पद्धत असते ती सेमच असते. ओके, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये आपण कॉईन्स टाकू शकतो. म्हणजे कॉईन टाकून इथे कॉईन टाकून आपण आपलं वॉशिंग किंवा ड्राईंग करू शकतो. तर त्याचबरोबर इथे आपण हे ॲप पण आहे, आता मी बघितले ॲप की हे ॲप पण आपण डाउनलोड करू शकतो. आणि हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपले जे डिजिटल मनी आहे त्यातनं आपण सुद्धा
पेमेंट करू शकतो. म्हणजे इथे त्यांनी ॲप डाउनलोड करून पुढे कोणते कोणते प्रोसिजर करायची ते दिलेलं आहे. तर हे पण आपण करू शकतो. म्हणजे नॉट नेसेसरी तुमच्याकडे कॉईन्स हवेत म्हणून तुम्ही डिजिटल मनीनी पण हे पेमेंट करू शकता. तर हे त्यातला एक कन्व्हिनियंटचा अजून एक प्रकार आहे की कॉईनच्या ऐवजी तुम्ही डिजिटल पेमेंटसुद्धा वापरू शकता. पण एवढंच की थोडं तुम्हाला म्हणजे जॅपनीज थोडं यायला पाहिजे, कारण की जे ॲप आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सगळ्या जॅपनीजमध्ये, तर त्या आल्या तर ते बरं होईल जरा. नाहीतर एनिवे तुम्ही डायरेक्ट कॉईन्स पण वापरू शकता. 100-100चे कॉईन्स जे असतात ते वापरू शकता. आणि इथे 500चं नवीन कॉईन चालत नाही आणि नवीन नोटा सुद्धा चालत नाही. तर जुन्या नोटा चालतात किंवा 100 येनचे जे काही कॉईन्स असतात ते चालतात. तर नक्की ती फॅसिलिटी वापरून बघा. मी मगाशी म्हणालो तसं की कॉईन लॉन्ड्री संपूर्ण जपानमध्ये आहेत आणि संपूर्ण बऱ्याच ठिकाणी असतात. आणि म्हणजे त्यांचं स्वरूप साधारणतः म्हणजे काम एकच असेल तरी पण त्या आतमधल्या ज्या फॅसिलिटीज वगैरे असतात त्या काही काही वेळेला थोड्या ॲडिशनलसुद्धा असू शकतात. आता ही अशीच एक कॉईन लॉन्ड्री आहे. त्याच्यामध्ये ही एक ॲडिशनल फॅसिलिटीज आहेत की तुम्ही समजा बॅग वगैरे नसेल आणली, मोठी बॅग म्हणजे अशा मोठ्या साईजची बॅग कपड्यांसाठी, तर ही बॅग पण तुम्ही इथनं पैसे टाकून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर बाकी तर ह्या सेमच आहेत. म्हणजे वॉशिंग आणि ड्राईंगच्यासाठी ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा मशीन्स आहेत ते सेमच असतात. त्याचबरोबर इथे त्यांनी काय केलं अजून एक ॲडिशनल म्हणजे इथे पुस्तकं पण ठेवली आहेत. म्हणजे कॉमिक्स वगैरे जे असतात ना, मांगा, त्याला जॅपनीज कॉमिक्सला मांगा असं म्हणतात, तर ते पण इथे ठेवलेले आहेत. ते पण तुम्ही इथे बसून वाचू शकता. म्हणजे त्या जोपर्यंत तुमचं वॉशिंग होत नाही किंवा ड्राईंग होत नाही कपड्यांचं तोपर्यंत. आणि त्याचबरोबर इथं समजा तुमच्याबरोबर कोणी लहान मुलं वगैरे असतील तर लहान मुलांना पण खेळायला ही एक फॅसिलिटी पण त्यांनी इथे ठेवलेली आहे की जिथे तुम्ही तोपर्यंत म्हणजे तुमचं कपड्यांचं वॉशिंग किंवा ड्राईंग होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे मुलांना घेऊन पण बसू शकता. म्हणून असं हे वेगवेगळ्या पद्धतीचे कॉईन लॉन्ड्रीज असतात. तर ते खूप काय म्हणतात त्याला सुखकारक होईल, सुसह्य होईल अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे सगळं. तर तुम्ही नक्की वापरून बघा या गोष्टी. चला भेटूया मग पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नंतर.